सकाळचा अलार्म ज्यावेळेला वाजतो त्यावेळेला तुमची पहिली रिॲक्शन काय बरं असते? अरे यार, अजून खूप झोपायचं आहे, अजून 5 मिनिटं झोपू दे. आणि मग आपण स्नूज करतो आणि मग किती वाजता उठतो ते माहीतच नाही, की चला आजचा दिवस जबरदस्त करूया, जिंकूया. जर तुम्ही पहिल्या कॅटेगरीमध्ये असाल तरच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, नाहीतर नाही. आपल्याला वाटतं की दिवसभरची एनर्जी ही टिकवून जर ठेवायची असेल तर कॉफी पाहिजे किंवा चहा पाहिजे. पण आयुर्वेद काय सांगतं की तुमची एनर्जी त्या कपामध्ये नाहीये, तर तुमच्या सकाळच्या पहिल्या सवयीमध्ये फक्त सकाळी स्वतःसाठी 20 मिनिटं द्या आणि बघा तुमचा पूर्ण दिवस कसा जातोय ते. सुरुवात करूया ब्रह्म मुहूर्तावर. म्हणजे काय? म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वीचा 1.5 तासाचा काळ. यावेळी निसर्गामध्ये ओझोन वायूचा प्रमाण जास्त असतं, त्याचबरोबर सात्विक लहरी सुद्धा असतात जे आपल्या मनाला एकदम फ्रेश करतात. पण ब्रह्ममुहूर्तावर कुणी बरं जागं झालं पाहिजे? प्रत्येकानं. पण त्याला पण काही अपवाद आहेत. गर्भवती महिला असतील किंवा लहान मुलं, वृद्ध लोक किंवा जे आजारी आहेत किंवा ज्यांचं रात्रीचं जेवण पचलेच नाहीये, त्यांना मात्र हे कंपल्सरी नाहीये ब्रह्ममुहूर्त. उठल्याबरोबर पहिली गोष्ट काय बरं करायची? मोबाईल बघायचा नाही. पहिली गोष्ट आहे उशप पान म्हणजे कोमट पाणी पिणे. आपण रात्रभर झोपत असताना आपल्या पोटात आणि तोंडामध्ये टॉक्सिन्स म्हणजे आम जमा होतो. जेव्हा तुम्ही 1 ग्लास कोमट पाणी पिताय ना, त्यावेळेला या टॉक्सिन्सला तुम्ही फ्लश करता. तोंडातून फ्लश करून तुमच्या अन्ननलिकेत जातं. तिथून पुढं अन्ननलिका रात्रभर कोरडी असते, त्यामुळे त्यांना ओलसरपणा मिळतो. तसंच हे पाणी तुमच्या आतड्यांना गुड मॉर्निंग म्हणतं, इंटेस्टाईनला, आणि तुमच्या मलविसर्जनाचा वेग हा वाढवतो, म्हणजे बाउल मुवमेंट्स वाढवतात. पोट साफ तर दिवस साफ. दुसरी सवय म्हणजे काय तर तोंड स्वच्छ करणं. तुम्ही अजूनही गोड टूथपेस्ट वापरता का? सकाळी आपल्या तोंडामध्ये कफ दोष वाढलेला असतो, इव्हन शरीरामध्ये सुद्धा. त्याला काढण्यासाठी कडू आणि खारट किंवा तुरट चवीची गरज असते, गोड चवीची गरज अजिबात नसते. आता टूथपेस्टच्या जाहिरातीमध्ये सध्या चारकोल आहे, नमक आहे हे सांगतात. त्यापेक्षा मग आपण पूर्ण शुद्ध गोष्टी असलेल्या किंवा घरात तयार केलेल्या गोमय राख किंवा भस्मापासून तयार केलेलं दंतमंजन सुद्धा तुम्ही वापरू शकता. किंवा ते शक्य नसेल तर आमच्याकडे 3 प्रकारचे गोसत्व दंतमंजन आहेत. यामध्ये पंचगव्य आहे, सैंधव, कापूर, पुदिना, बाबूळ, कडुनिंब, लवंग, याचबरोबर आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत जे तुमच्या हिरड्या मजबूत करतात आणि तोंडाची दुर्गंधी सुद्धा घालवतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जिभेचं निरीक्षण. जिभेचं निरीक्षण हे आयुर्वेदामधील अष्टविध परीक्षेमधला एक गोष्ट आहे. त्यानंतर तुम्ही जिव्हा निर्लेखन म्हणजे काय, टंग स्क्रॅपिंग. आरशात बघा, तुमच्या जिभेवर पांढरा थर दिसतोय का? तो जर असेल तर याचा अर्थ आम आहे, विष आहे. तो जर तुम्ही काढला नाही तर तो पोटात जातो, आजार बनतो. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की यू शेपच्या तांब्याचे स्क्रॅपर मिळतात, त्यानं 3 वेळा जीभ स्वच्छ करा. यामुळे तुमचं तोंड स्वच्छ होत नाही तर तुमच्या टेस्ट बर्ड्स ज्या असतात जिभेच्या वरच्या बाजूला त्या सुद्धा ऍक्टिव्ह होतात आणि तुमचं पचन सुधारतं. तिसरी आणि सगळ्यात पॉवरफुल सवय म्हणजे अभ्यंग म्हणजे सेल्फ मसाज. दुसऱ्या कोणी मसाज करायची सुद्धा गरज नाही. तुम्ही म्हणाल कोण लावणार तेल रोज फक्त 5 मिनिटं सुद्धा पुरेशी आहेत. हिवाळ्यामध्ये कोमट लाकडी घाण्याचे तेल असेल किंवा उन्हाळ्यामध्ये खोबरेल तेल कोमट करा आणि त्याच्यामध्ये भीमसेनी कापूर टाका आणि मग तो हातापायांना पूर्ण शरीराला लावा. यामुळे काय होतं, हे तेल शरीरामध्ये जिरतं, वात दोष शांत करतो. ज्यांची त्वचा कोरडी पडते किंवा सांधे दुखतात त्यांच्यासाठी गोसत्वने खास 18 औषधींनी युक्त मसाज ऑइल बनवलंय. हे तुमच्या सांध्यासाठी अमृतच आहे. तुम्हाला कदाचित माहीत असेल सुद्धा की साबण तुमची त्वचा ही रुक्ष करत असतो, त्यामुळे तुम्ही आंघोळीसाठी साबण वापरला नाही तरी चालेल. त्याऐवजी तुम्ही काय वापरू शकता, गोसत्वचा पंचगव्य सोप आहे किंवा पंचगव्य सौंदर्य निखार. यामध्ये गाईचे तूप, औषधी वनस्पती आहेत जे तुमच्या त्वचेला रुक्ष करत नाहीत. आणि जर तुम्हाला चेहऱ्यावरती खास ग्लो हवा असेल तर आठवड्यातून 2दा आमचे हर्बल फेस पॅक किट वापरा. आंघोळीनंतर चेहरा ओला असतानाच त्यावरती शतधौत घृत लोशन हे लावा. यामध्ये सुद्धा बरेच प्रकार आहेत. हे 100 वेळा धुतलेलं शुद्ध देशी गाईचं तूप आहे जे जगातील बेस्ट मॉइश्चरायझर आहे. हे त्वचेच्या 7 थरांच्या आतमध्ये जाते आणि तुम्हाला नॅचरल ग्लो देते. तर मित्रांनो, ह्या होत्या 3 साध्या सवयी. पहिली म्हणजे गरम पाणी आतनं क्लीन करण्यासाठी, दुसरं म्हणजे दंतमंजन आणि टंग क्लिनिंग म्हणजे तुमचं दात आणि तुमचं तोंड स्वच्छ करण्यासाठी, तिसरं म्हणजे अभ्यंग आणि स्नान म्हणजे तुमचे बाहेरच्या बाजूनं पूर्ण शरीर क्लीन करण्यासाठी. फक्त 20 मिनिट लागतील, पण याने जी एनर्जी मिळेल ती दिवसभर टिकेल. आज झटकून टाका आणि उद्यापासूनच ही दिनचर्या सुरू करा. हे सर्व नैसर्गिक प्रोडक्ट्स, दंतमंजन, संधिवात मसाज ऑइल किंवा शतधौत घृत तुम्हाला खालील लिंकवरती मिळतील. तुम्ही स्वतःची काळजी घ्या, कारण शरीर माध्यम खलु धर्म साधनम. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचं हे ब्रीदवाक्य आहे. म्हणजे काय, शरीर हे निश्चितच सर्व चांगल्या कर्मांसाठी, कृतीसाठी, कर्तव्यासाठी आणि धर्म साधण्यासाठी सर्वात महत्त्वाचं साधन आहे. कारण तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार तपश्चर्या करता. म्हणूनच म्हणलं जातं शरीर माध्यम खलु धर्म साधनम. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि लक्षात ठेवा, आयुष्याचं एकच तत्व गोसत्व. धन्यवाद.